हे गाईज, वेलकम टू माय अदर न्यू ब्लॉग्स. मी तुमचा लाडका सिद्धार्थ लोखंडे. आज चाललोय माझ्या गावाला, म्हणजे कोकणात, पनवेलमधून. हा पनवेल मेलावा इथे लागलेला होता आणि मानसर स्टेशन. पनवेलचं तिकीट घेतलेलं आहे. मानसर स्टेशन लावलं, तिथे पनवेल आहे. तिथून थेट आता पनवेलला जायचं. हरली 5 मिनिटात पनवेलला पोहोचेल. तिथून परत चालत जायचं स्टेशनला, सॉरी बस स्टॉपला. इकडे जायचं काय, चला चालत. ट्रेन भेटायला पाहिजे पटकन. आलो पनवेलवरनं. आता इकडून चालत जायला लागेल यार, अजून चालायचं आहे. फॅक्टरीच्या इथून आहे का कुठून रस्ता? गाईज बस स्टॉपला तर आलो. इकडं सगळे ह्या साईडला काढा. आपला मेन बस स्टॉपला जायचं आहे तिथे आत. आणि शक्यतो मी ड्रायव्हरच्या समोरचे सीट बघेन, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ चांगले येतील. मी सगळं काय नीट दिसेल शक्यतो. मे बी गाडीचं तिकीट काय बुक नाही केलेलं आहे. आपल्याला महाड, इंदापूर, मानगाव ह्या गाड्या बघायच्या आहेत. इंदापूरसाठी आता कुठलं? इंदापूरसाठी हां येईल ना. पंढरपूर आलेले, पण अजून काय इंदापूर गाडी आलेली नाही. गाडी आल्यावर बघूया. गाड्या इथं बघून गाडीच नाही आले कुठलीच. येत आहेत पण त्या सगळ्या भरून येत आहेत. ही एक अलिबाग आले, येऊन 3 अलिबाग गेल्या, पण अजून गाडी बाकी इंदापूरवाले कुठलीच आले नाही. अजून जाऊ शकतो. पनवेल 4 आल्या. तिथं पनवेल लागले, इथं पेन लागलेले आहे. आणि तिकडं कुठले आले का, कुठले आहे? गुहागर. काका इंदापूर. यार बसायला जागाच नाही यार काही. बुआ करे. अरे यार गाइस, एक गाडी नाही, एक गाडी. ती कुठली आली? अलिबाग. अलिबागच ना. अरे यार अलिबाग लिटरली 5 ते 6 आल्या गाड्या. ठीक आहे, ही एक अलिबाग. अलिबाग आहे. हाय शपथ. काय इंदापूर घेत जाते काय? कोणची आहे? अलिबाग आहे.
हो इंदापुरी नाही घेत जाणार आणि इथं पूर्ण भरली. स्टँडिंग जाऊ का काय? मंडणगड पण काहीच भरली पूर्ण गाडी. आता स्टँडिंगच जायला लागेल मला तर. काय बघा गाडीत पूर्ण जागाच नाही आणि उभं पण दरवाजात आहे. कायच जागा नाही. डोका पूर्ण फिरून जाणार आहे आता जात जात. डोका पूर्ण फिरून जाणार आहे. का राहिलोय पण बघा कुठे. शपथ सांगतो जागाच नाही. काय दिसते का आई गोष्ट आणि एवढ्याला मला ती गाडीच. आणि आता पेन मध्ये उतरलेलो आहे. पेनचा बस स्टॉपला. आणि हा बस स्टॉप मी पहिल्यांदा बघतोय. मी येतो मुंबईत पण ते कधी गाडी घेऊन येतो नाही तर रात्रीच येतो. हा बस स्टॉप मी पहिल्यांदाच बघितला भेंडे असं वाटतंय. आणि पूर्ण स्टँडिंग आलोय. पूर्ण स्टँडिंग पडली असते आता. पूर्ण स्टँडिंग आणि इंदापूरपर्यंत स्टँडिंगच जायचं. इच्छा आहे का? गाडी इंदापूरला आलो आता. चला बघू गाडी पटकन. आई शपथ एवढी पब्लिक कशासाठी? इंदापूर बस स्टँड. दमलो रे दमलो. इकडचे 4 तास लागले आणि उभा आलोय 4 तास. गोवाघर पण आलं जायला आता गाडी. 1:15 ना वाजलं किती? 15 मिनिटं आहेत अजून गाडी. आता तिथपर्यंत ते खाऊ. बाहेरच सोडलं ना मला. बाहेर तला जायला इथे गाडी लागेल. तिथपर्यंत वडापाव खातो. भूक लागले रे. 5 लाख सोड येत आहे भेंडी. परत एवढी गर्दी तलासाठी. आता इथून परत तल्याला जायचा. तल्यावरनं परत एसटीच. मी विक्रमने ना विक्रमवाले जास्त पैसे घेतात. आता गर्दीतून बघतो उभा राहून नाही तर सीट भेटली तर चांगलीच गोष्ट आहे. ग बय कंटाळलो रे. 4 तास उभा राहिलो. 4 तास. काय करू? ही सोडली तर परत गाड्या नाहीत. जातो याच्यातच. भेटायला ना चढायला. आणि अजून खायचं काय हो? जामून आहे. जागा ठेवा ठेवा.
सोडू दे, मी काय आरामात उभाच राहून जातो आता पण. चढा, सीट खाली पण नाही रे कुठलीच. माझ्याच नशिबात दरवाजाच का आहे. अरे भेंडी तिकडून येताना मला सेम कंडक्टरची फिलिंग वाटली माहितीये. दरवाजा उघडाय, खाली उतराय, परत दरवाजा लावत. माझा नंबर येईल ना लवकर. सरकार फाटी रस्ता सोडल्याशिवाय माणसं चढतील काय वरती. चला पाटी. मी गाडीत बसतो आणि त्यात चालायला येईन तेव्हाच व्हिडिओ चालू करतो. बाय. गाईज, आज खरंच मी कुणाचं काही केलं माहीत नाही. मी आत्ता पण लिटरली येताना 4 तास उभा होतो आणि आत्ता पण मी अर्धा तास दरवाजातच उभा राहणार आहे. बघा, बॅक कॅमेरा वगैरे मला असेच काही दिवस झाले माझ्यावर. आणि भेंडी एवढी गर्दी भेटते ना, बेकार गर्दी भेटते. आणि आता तल्यामधून 2 गाड्या येतात, आता त्यांना फक्त गर्दी नको नसू द्या बस. जाम कंटाळलो मी, जाम. गाडी आहे ना, बॅग चला चला चला. हॅलो हॅलो, एक सर हे हॅलो, हे माझा हात हॅलो. इथे पहिला काका ना बघू दे. काय हो, हे बघा, हे आमच्या ओळखीचे काका. काय गाडी आहे काय? आहे ना, कितीचे टाइम आहे ना, किती तास? 4चे. कितीचे आहे? 4:15 आहे ना. हा, अर्धा 1 तास. काय टायमात अख्खा मुंबई स्टँडिंग आलाय. कंडक्टर मीच बनतो. भेंडी दरवाजा खोलताय बंद करताय माहिती आहे. गर्दी किती. गाईज, हा आमचा तला तालुका. इथून आता 4:45ची गाडी आहे. ही काय सवय लागली म्हणजे. इथून 4:45ची गाडी आहे, ती मी डायरेक्ट घरी. आता नाही कुठे जायचं. आणि हा ब्लॉग भरपूर मोठा होईल, तर आता इथे एंड करतो. आणि आजचा प्रवास एवढा घाण झाला आहे, एंड म्हणजे घरीच करीन आमचा गाव दाखवून. पण एवढा प्रवास आजचा घाण झालेला नाही ना, बेकार. वा, एसटी पण बघा, बेकार एकदम. मग आता खरंच सांगतो, खरं माझं मन नाही करणार रिटर्न प्रवास करायला. तल्याची बाजारपेठ आमच्या. मी बसला इथं, हा मी आहे.
गाईज ही माझ्या गावाची एंट्री. इथून मी अजून थोडा पुढे चालत जायला गेलाय, पण हालत बघा काय बेकार झाली. काय शपथ सांगतो, एवढा बेकार आजची परिस्थिती झाली ना माझी. स्टँडिंग 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 शेवटीला आलो पण गावी. आता 2 दिवस आहे, 2 दिवस गावाचेच ब्लॉक येतील म्हणजे ब्लॉक येतीलच. पण एक प्रॉब्लेम आहे की घरी वायफाय नाही. अपलोड होतील का नाही मला पण नाही माहिती, बघतो ते. तर तुम्ही जा समजून घ्या. ही आहे कुंभरवाडा. शांत आहे हा देऊळ. इकडून आमचा रस्ता, इथून इथे कुंभारवाडा एंड होतो, संपतो. इथून थोडा चालत गेलं ना का आमचा गाव लागतो. मग तिकडून पण गाडीसाठी जायला रस्ता आहे, 4 व्हीलर 2 व्हीलर टेम्पो ते इकडून येतं. पण शॉर्टकट आहे म्हणून इथून आलो. पण काहीच खरं सांगा, माझं लुक बेकार झालाय ना. काय नाही, गावाला तसं फक्त 2-3 दिवस राहील. तिथून परत मुंबईत आणि तिकडून रत्नागिरी तर तुम्हाला फुल फिरवणार. बघ पूर्ण आंबे. आणि गाईज गावात सांगून जातो मी 6-7 महिने येणार नाही आणि दर 15-20 दिवसांनी गावाही येतोय. पण माझे कामच निघतात म्हणून यायला लागते. हे बघा, ही आमची विहीर पहिलीच. आमचा गाव ही विहीर. जय भीम. आमचा गाव असा आहे. हा घर माझा.